नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी घागरा कसा शिवायचा ते सांगणार आहे. 1 वर्षाच्या मुलीसाठी मी इथं शिवत आहे, पण तुम्ही 6 महिन्यापासून ते 1.5 वर्षाच्या मुलीसाठी हे माप वापरू शकता. ठीक आहे. तर सगळ्यात आधी इथं बघा, मी ब्लाउजला जसा आपण कपडा फोल्ड करतो ना 4 फोल्ड, तसाच 4 फोल्ड केला आहे. बंद बाजू माझ्या साईडने आहे. ह्याची उंची मी टाकणार आहे 9 इंच. तयार उंची होईल आपली 8 इंच. त्यानंतर मी इथं रुंदी टाकलेली आहे 7 इंच. तुम्ही 6.5 घेतली ना, जरा बारीक तब्येत असेल तर 6.5 घ्या. इथं मुलगी थोडी हेल्दी होती त्याच्यामुळे मी 7 इंच घेतलेले आहे. त्यानंतर गळा रुंदी टाकली 2.25 इंच आणि शोल्डर टाकलाय 4.5 इंच आणि तिथून खाली मुंड्याची मार्किंग केली मी 4 इंचावरती बॉक्स तयार करून घेतला. त्यानंतर गळ्याची उंची घेतली 3 इंच. मुंड्यासाठी 1 इंचावरती मार्किंग करून गोलाकार द्यायचा. तर लहान मुलींना पुढचा आणि मागचा गोलाकार असलं काही नाही, एकच गोलाकार द्यायचा दोन्ही मुंड्यासाठी. त्यानंतर गळ्याला सुद्धा मी गोलच आकार देऊन घेतलेला आहे बघा, 1 इंचावरतीच मार्किंग केलं आहे. त्याच्यानंतर कंबर मी टाकले, तर वरती आपण छातीच्या पार्टला 7 इंच घेतलं आहे, तर कंबर 6.5 टाकायची आणि हे बघा असं कटिंग करून घ्यायचं. दोन्ही पार्ट सोबतच कट करायचे. मागचं वेगळं कट करा, पुढचं वेगळं कट करा असं काही नाही आहे, कारण लहान मुलींची जी बॉडी असते ना ती सेम असते, त्याच्यामुळे अशीच मापं टाकून घ्यायची. त्याच्यानंतर मेन फॅब्रिकसुद्धा मी तसंच 4 फोल्ड केले, म्हणजे 2 तुकडे आहेत, 4 फोल्ड करून घेतलं आहे. आणि इथे एक जॉईंट होता, तो जॉईंट आधी मी पहिल्यांदा कट करून घेते. तर आता बघा, बंद बाजू आपल्या साईडने ठेवायची, खुली बाजू पुढे ठेवायची. आता आपण कट केलेला आपला अप्पर पार्ट आहे ना तो ह्याच्यावरती ठेवायचा. साईडने थोडासा कपडा शिल्लक राहील असं ठेवायचं आणि कट करायचं. गळा फक्त कट करायचा नाही आहे. तर चला आता आपण ना गळे तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथं चंद्रकोरचा पार्ट सरळ ठेवला आहे आणि त्याच्यावरती मी इथं अस्तरचा कपडा ठेवला आहे. माझ्याकडून इथं एक चूक झाली होती, ती तुम्ही करू नका. अशा साड्या वापरताना जी डिझाईन आहे ना चंद्रकोरची, तर ती चेक करा. माझे बघू शकता अप्पर पार्टवरती जी चंद्रकोरची डिझाईन आहे ती खालच्या साईडने चंद्रकोर झालेले आहेत, वरच्या साईडने चंद्रकोर जायला पाहिजे होत्या. पण ज्या सेम साडी होती त्याच्यामुळे मी एवढं लक्ष दिलं नाही आणि पहिलीच नाही तरी माझी दुसरी वेळ आहे असं व्हायची, त्याच्यामुळे तुम्ही लक्ष द्या, असं व्हायला नको. तसं काही एवढं दिसून येत नव्हतं की उलटं आहे, पण आपल्याला नंतर व्हिडिओ बघताना मला असं दिसलं की ते उलटं आहे. तर बघा, गळ्याला इथं शिलाई देऊन घेतली, छोटे छोटे कट दिले. त्याच्यानंतर आता मी हा स्लीवलेस ठेवणार आहे, म्हणजे हा ड्रेसला मी बाही लावणार नाही आहे टॉपला, कारण लहान मुलगी आहे आणि लहान मुलींना शक्यतो ना बिना बाहीचे कपडे जास्त छान दिसतात. त्यासाठी मी सगळ्यात आधी बघा कमरेच्या साईडने इथं शिलाई दिलेली आहे आणि त्याच्यानंतर मग आता मी जी बाहीचं आहे ना तिथून पण शिलाई देऊन घेणार आहे मुंड्याच्या साईडनी. फक्त मधला जो पार्ट आहे तो फक्त ओपन ठेवायचा, कारण आपल्याला पलटी करायचं आहे. असं केल्यामुळं होतं असं की तुम्हाला कमरेलाही पट्टी लावावी लागत नाही आणि बाहीलासुद्धा कोणतीही पट्टी लावावी लागत नाही आणि छान असा रेडी होतो लहान मुलीचा टॉप. कारण लहान मुलीच्या टॉपमध्ये जास्त पट्ट्या आल्या ना तर तो खूप जाड जाड दिसतं, त्याच्यामुळे शक्यतो फिनिशिंग सहित आधीच तयार करायचा प्रयत्न करायचा. मी तर ही माझं पर्सनल कटिंग आणि स्टिचिंग आहे, मी कोणाचं बघून असं करत नाही, कारण मला अनुभव आहे. मी भरपूर लहान मुलीचे कपडे शिवलेले आहेत, त्याच्यामुळे आता एक्झॅक्ट कसं केलं पाहिजे हे मला थोडंसं म्हणजे आयडिया येते. तुम्हालासुद्धा थोडंसं शिवल्यानंतर परत कळत जाईल की आपण इथं चेंजेस केले पाहिजे, तिथे चेंजेस केले पाहिजे. माझ्यापेक्षाही तुम्ही छान शिवू शकता. त्याच्यानंतर बघा मधून मी हात घातला आणि आता ओपन करून घेते. सरळ करायचं, इझिली सरळ होतं, जास्त काही नाही. हा कपडा मऊ होता त्याच्यामुळे मला इस्त्री करायची गरज नव्हती, पण तुमचा जर कपडा कडक असेल, थोडासा सिल्की असेल तर तुम्ही थोडं इस्त्री करून घ्या, म्हणजे ते छान बसतं, सेट होतं छान. तर माझं असंच खूप छान असं सेट झालं होतं हातानेच, त्याच्यामुळे मी इथं इस्त्री केलेली नाही आहे. बघा आता पहिल्यांदा मी ना असं व्यवस्थित बाहेर काढून घेते आणि त्याच्यानंतर आता जिथे आपण आधी शिलाई केली ना तिथे सगळीकडे दाब शिलाई करायची आहे, म्हणजे टॉप स्टिच द्यायची आपल्याला इथं वरच्या साईडनी. हे बघा अशा प्रकारे सगळीकडे जिथे जिथे आपण आधी शिलाई दिली होती तिथे, म्हणजे बाहीच्या साईडला, गळ्याला, शोल्डरला नाही, शोल्डरला शिलाई दिली तर ते पलटी होत नाही, एवढं लक्षात ठेवा. हे बघा आता मी कंप्लीट ही शिलाई करून घेते आणि जे जास्तीचं आहे ना आता इथून खाली आपल्याला दोन्ही पार्ट सोबत जॉईंट करायचे आहेत. इथे कोणत्या आपण ओपन वगैरे करणार नाही, त्याच्यामुळे पॅक करून घ्यायचं. मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही एकमेकाला पॅक करायचं. हे बघा असं. तर इथं मी आता कंप्लीट करून घेते शिलाई देऊन. सावकाश करायचं, मी सुद्धा खूप हळूहळू करते लहान मुलींची कपडे शिवताना, कारण ते इतकं नाजूक असतं ना की काही खराब नको व्हायला असं भीती वाटत असते, त्याच्यामुळे मी सुद्धा खूप सावकाश असे ड्रेस शिवते. बघा जास्तीचा जो कपडा होता तो मी इथं पूर्ण कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपण दुसरा पार्ट रेडी करून घेऊया. आता हा आपला एक पार्ट रेडी झालेला आहे.
तर दुसरा पार्ट रेडी करूया। त्यासाठी दुसरा पार्ट आपला सरळ ठेवायचा, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं। जसं आपण आधीचं ठेवलं होतं तसं तुम्हाला इथं गळ्याला पॅटर्न करायचं असेल तुम्ही करू शकता। तर हे बघा, आता इथं 1.5 इंचावरती शिलाई द्यायची। मधोमध आलं की असे सुई आतमध्ये ठेवायची, टंचन उचलायचं, खाली घ्यायचं, म्हणजे फी शेप आपल्याला द्यायचा इथं। कारण एक्स्ट्राचं नंतर मग पट्टी लावा, हुक लावण्यासाठी किंवा बटन लावण्यासाठी असली झंझट राहत नाही। आणि फिनिशिंग सहित मी जसं सांगितलं तसं रेडी होतं। कारण लहान मुलींच्या ड्रेसला पट्टी, कॅनव्हास हे खूप जास्त जाड दिसतं आणि ते चांगलं दिसत नाही। आणि आता जसं आपण फ्रंट पार्टला शिलाई केली होती स्लीव्जमध्ये वगैरे, सेम तशीच आपल्याला इथं कंप्लीट शिलाई करून घ्यायची आहे। खालच्या साईडने सुद्धा कंप्लीट करून घ्यायची आहे बघा। आणि त्याच्यानंतर मग एक्स्ट्राचा जो कपडा आहे ना तो कट करायचा, छोटे छोटे कट द्यायचे, जसं मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते ना तसं। जे जास्तीचा कपडा आहे ना तो मी इथं कट करून घेतला बघा। म्हणजे जास्तीचा कपडा कट केल्याने होतं काय की तिथं जाड पार्ट येत नाही, नाहीतर पलटी केल्यानंतर तिथं फुगल्यासारखं दिसतं, तर ते त्याच्यामुळे दिसतं। म्हणून मग हे जास्तीचा सगळा कपडा आहे ना तो कट टू कट लेवलमध्ये कट करून घ्यायचा, हे बघा असं। आणि त्याच्यानंतर आता इथं मी गळ्याला छोटे छोटे कट देते, म्हणजे पलटी करताना काही प्रॉब्लेम होणार नाही। आणि जे आता व्ही शेप इथं जे बनवला होता ना तो व्ही शेपसुद्धा मी कट करून घेतला, अगदी कडेपर्यंत कट करायचा। त्याच्यानंतर मग हात घालून हे सुद्धा आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे। जसं आपण फ्रंट पार्ट पलटी केला होता ना तसाच हा बॅकसुद्धा पलटी करायचा आहे। तर हा खूप छोटासा ड्रेस होता। हे ड्रेस शिवताना मला इतकं नाजूक असं, मला असं वाटतं मी काही खरंच शिवते का, खूपच जास्त असं नाजूक काहीतरी माझ्या हातात आहे असाच मला फील येतो। तर इथे बघा व्ही शेप आपला जिथे होता ना तिथे व्यवस्थित शिलाई लागली गेली नव्हती, त्याच्यामुळे पलटी करताना धागेच बाहेरच्या साईडला निसटून आले होते। तर हा व्ही शेप आहे ना तो थोडा डबल शिलाई करून जॉईंट केला तर चांगलं राहील। म्हणजे मग ते पलटी केलं ना की आपल्याला आधी कळत नाही की इथं शिलाई लागली की नाही, पलटी केल्यानंतर लक्षात येतं की इथं तर शिलाई लागलीच नाही आहे। तर तसं होतं कधी कधी। आणि बघा आता मी हे पलटी करून घेते सरळ। पलटी केल्यानंतर ना मी इथं स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने जे कोने आहेत ना, व्ही शेप आपण दिला ना गळ्याला, त्याच्यामुळे ते कोने आहेत ना ते कोने थोडेसे प्रॉपर काढून घ्यायचे। तर हे बघा असं स्क्रू ड्रायव्हर किंवा काही तुमच्याकडे जे असेल त्याने कोने व्यवस्थित काढायचे, म्हणजे आपण तिथे हुक आणि लूप तयार करणार आहोत। तुम्ही बटनही लावू शकता आणि बटनसाठी तुम्ही इथं छोटीशी नॉड पण वापरू शकता। आणि नॉड वापरणार असाल बटनची तर आधीच लावायची, म्हणजे आपण आधी ज्यावेळेस शिलाई केली ना त्यावेळेसच नॉड पण आतमध्ये ठेवून घ्यायची, म्हणजे नंतर आपल्याला वेगळा असं लूप वगैरे तयार करायची गरज नाही। पण मी तर छोट्या मुलीचा ड्रेस होता म्हणून हुक लावणार होते। तर हे बघा आता हे रेडी झालेलं आहे। आणि आता काय करायचं, सगळीकडे परत आपल्याला टॉप स्टिच द्यायची आहे, म्हणजेच की दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। हे बघा पूर्ण कडेने आपल्याला दाब शिलाई द्यायची। इथं व्ही शेपलाही अगदी व्यवस्थित दाब शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे आपला शेप आहे ना तो करेक्ट दिसतो। आणि असा जर छान ड्रेस रेडी झाला ना, म्हणजे असं शिवल्याने काय होतं फिनिशिंग पण दिसतं खूप छान। आणि तिथं आपण ज्यावेळेस हुक लावू त्यावेळेस पण ते खूप मस्त असं दिसतं। आता हे दोन्ही पार्ट रेडी झाल्यानंतर ना मी काठाच्या साईडची एक पट्टी घेतली, तिला असं खालच्या साईडनं बघा डबल फोल्ड करून शिलाई देऊन घेते। हे बघा असं डबल फोल्ड करून मी इथं शिलाई कंप्लीट करून घेतली। आणि ही पट्टी आपण ना कमरेच्या साईडनी जॉईंट करणार आहोत। नाही केले तर चालतं, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण मला थोडासा पॅटर्न द्यायचा होता त्याच्यासाठी मी इथं असं हे पट्टी लावत आहे। तुम्ही स्किप केलं पूर्णपणे तरी पण चालतंय। तर बघा कंप्लीट मी इथं शिलाई देऊन घेतली, वरच्या साईडने नाही दिलेली आहे। आणि आता काय करायचं, मिडलमध्ये कट करायची, म्हणजे दोन्ही बाजूने आपल्याला सेम पट्टी लागली जाईल। आणि आपला जेवढा पार्ट असेल ना त्याच्यापेक्षा डबल पट्टीची लेंथ असावी। आता ही पट्टी मी सरळच ठेवले आणि वरचा पार्ट पण सरळच ठेवला आहे। अशा बघा प्लेट टाकून घेते, साधारणतः 1-1 इंचच्या ह्या प्लेट आहेत बघा। थोड्या दूर टाकायच्या, अगदी चिटकून टाकायचं नाही, खूप फुगतं मग ते। थोडं लांबच टाकायचं, 1-1.5 इंचाचं अंतर सोडूनच टाकायच्या आहे पट्ट्या, म्हणजे खूप मस्त दिसतं। आता ह्या तुम्ही जर आधीच उलट्या लावली नंतर पलटी केलं दाब शिलाई दिली ना त्यावेळेस होतं असं की कमरेत खूप जाड दिसतं, आणि कमरेत जाड दिसू नये लहान लेकराला, त्याच्यासाठीच हे वरच्या साईडनं मी इथं पट्टी अटॅच करत आहे। आणि बघा जास्तीचा कपडा मी इथं कट करते
आणि आता इथं थोडेसे धागे दोरे दिसत आहे, त्याच्यामुळे आता ह्याच्यावरती आपल्याला थोडी लेस लावून घ्यायची आहे, म्हणजे ते रेडी पण छान होईल आणि दिसायलाही छान दिसेल. हे बघा आता असं मी इथं लेस लावून घेते. तुम्ही तुमच्याकडे जी लेस असेल ती लावायची. ह्या लेसला सुद्धा 2 शिलाई द्यायच्या, एक खालच्या साईडला एक वरच्या साईडला, म्हणजे लेस पण जाम लागली जाते. आणि लेसला जर आपण ना मॅचिंग धागा यूज केला ना तर अजून छान दिसतं. हे बघा त्याला लेस लावून घेतीन. किती छान असा आपला हा पार्ट रेडी झालाय. आणि दुसरा सुद्धा पार्ट मी सेम रेडी करून घेतला. आता एक उलटा ठेवलाय, त्याच्यावर दुसरा सरळ ठेवलाय. शोल्डर पहिल्यांदा मी इथं दाबून घेते. हे बघा शोल्डर दाबले कडेने, अगदी आपण अर्धा इंच सोडतो ना तसं नाही, कडेने दाबून घेतलेत. त्यानंतर पलटी करून मग आपले जे अर्धा इंच आपण सोडून दाबतो ना शोल्डर, ते आपण शोल्डर इथं दाबून घेऊया. शोल्डरला लॉक करायचं 2-4 वेळा, डबल शिलाई नेहमी देत चालायचं. मी सुद्धा इथं शोल्डरला डबल शिलाई करून घेते. आता सेम ह्याच पद्धतीने मी दुसरा शोल्डर सुद्धा इथे व्यवस्थित जॉईंट करते बघा. तर इथं मी दुसरा पण शोल्डर जॉईंट करून घेतला. छान टिप द्यायची, 2 वेळा टिप द्यायची, म्हणजे मग उसवत नाही लवकर. आता हे आपण फिटिंग करणार आहोत. फिटिंग करताना सुद्धा सरळ भागा करूनच पहिल्यांदा कडेकडेने फिटिंग करायचं, म्हणजे कुठेच ओव्हरलॉक द्यायची गरज नाही. तुम्ही जर ओपन करून बघितलं तर अगदी फिनिशिंग सहितच हा टॉप आतल्या साईडनी रेडी होतो. कुठे धागे दोरे दिसत नाही, ओव्हरलॉक सुद्धा करायची गरज नाही त्यासाठी. मग हे बघा असं कडेकडेने अशी शिलाई देऊन हे कंप्लीट करून घ्यायचं. त्यानंतर आता मग जास्तीचा कपडा असला तर कट करायचा, पलटी करायचं आणि मग फिटिंगची आपली जी मापं आहेत ना ती मापं टाकून फिटिंग करून घ्यायचा वरचा टॉप. हे बघा आता मी इथं फिटिंग करून घेते व्यवस्थित. आणि किती छान आपल्या खालच्या प्लेट आहेत ते लागल्या गेलेल्या आहेत. आपण जर आधीच प्लेट लावल्या नंतर पलटी केलं दाबशिलाई दिली ते अजिबात चांगलं लागलं जात नाही. खूप असं फुगीर दिसतं आणि आतनं खूप वेगळं दिसतं. त्याच्यासाठी अशाच प्लेट लावायचा प्रयत्न करायचा खालच्या. तर इथं मी आता फिटिंग करते आणि फिटिंग करताना पण मी 2-3 शिलाई देते, जेणेकरून फिटिंग झालं तर उसवताही यावं त्यासाठी. आणि सेम आता दुसऱ्या साईडला सुद्धा मी असंच फिटिंग करून घेते हा टॉप. बघा मग माझा इथं छान असा हा जो वरचा टॉप आहे ना तो रेडी झाला आहे. किती छान दिसतोय, फिनिशिंगसुद्धा किती मस्त आलेली आहे बघा. फक्त चंद्राची डिझाईन उलटी झाली, ते फक्त नाही व्हायला पाहिजे होतं. त्यानंतर बघा स्कर्ट शिवूया. स्कर्ट शिवण्यासाठी तर मी 2 पार्ट घेतलेत, म्हणजे मेन फॅब्रिकचे 2 आणि अस्तरचे 2. अस्तरची उंची आहे 10, पूर्ण उंची तयार आपली राहणार आहे 14 म्हणजे 15 इंच. त्यासाठी मी खालच्या पार्टची पूर्ण उंची 13 इंच घेतलेला आहे. वरचा बेल्ट आपला 2 इंचाचा येणार आहे, म्हणजे आपली 15 इंच रेडी उंची होईल. ठीक आहे. आता एक पार्ट मी घेते आणि रुंदीला किती टाकलं ते मी तुम्हाला सांगायचं विसरलेच की मी रुंदी कपड्या किती घेतलेला आहे. तर आता आपला जो वरचा पार्ट आहे ना, समजा कंबर किती आहे मोजायचं. कंबर आता इथं भरत होती 16, म्हणजे 16 दुनी 36. 36 एका कपड्याची लांबी पाहिजे, म्हणजे लांबीला असं म्हणजे भरपूर प्लेट बसतात. आणि उंची तर तुम्हाला कळलंच की उंचीला तुम्ही मोजून घेऊ शकता. फक्त अस्तर कमी घेतलं तरी चालेल थोडंसं. मी सुद्धा इथं अस्तर 2-3 इंच कमी घेतलेलं आहे. आता सगळ्यात आधी मी मेन फॅब्रिकला अस्तर जॉईंट केलेलं आहे. सेम आता मी दुसऱ्या पार्टला सुद्धा मेन फॅब्रिकला अस्तर जॉईंट करून घेते बघा. हे बघा असं मेन फॅब्रिकला इथं मी अस्तर जॉईंट करून घेतलेलं आहे. आणि तुम्ही कटिंग करताना शक्यतो एकदम लांब कट केलं ना, बघा आता कंबर किती होती 16 किंवा मग 18 असू दे, 18 दुनी 36, 36 आणि 36 किती होतं ते पूर्ण लांबच तुम्ही घ्यायचं. आता मी इथं पहिल्यांदा मधून एक जोडते, कारण माझे अलग अलग कट झालं होतं त्याच्यासाठी. आता मी इथं मधून हे जॉईंट करून घेते, म्हणजे एक सरळ लांब पट्टी आपली तयार होईल. हे बघा आता हे सरळ एकदम लांब झालेलं आहे. आता या पूर्ण घेऱ्याला आपण पूर्ण प्लेट टाकून घेऊया. पहिल्यांदा 1-2 इंच सोडून द्यायचं आणि त्याच्यानंतर प्लेट टाकायच्या. आता मी इथं साध्या प्लेट टाकते, पण बॉक्स प्लेट जर टाकल्या ना तर अजून छान दिसतं. पण कस्टमरची डिमांड जशी असेल तशा मला इथं द्यावं लागतं. पण माझ्या मनाने बॉक्स प्लेट जास्त लहान मुलीला छान दिसतात. हे बघा आता पूर्ण कंप्लीट मी इथं प्लेट टाकते. आणि प्लेट टाकल्याच्या नंतर आपली जेवढी कंबर असेल त्याच्यापेक्षा 4-5 इंचानं वाढीव राहिलं पाहिजे अंतर, लक्षात ठेवायचं. आता इथं जर 16 इंच कंबर असेल तर बघा मी तुम्हाला दाखवते. आता प्लेट टाकल्यानंतर मोजायचं, जेवढी कंबर असेल का नाही,
हे बघा आता इथं कंबर होती 16 इंच आणि मग 16पेक्षा जास्त इथं भरलेलं आहे, जवळजवळ 21 ते 22 इंच झालेलं आहे. म्हणजे जास्तीचं झालं तरी चालेल, पण एक्झॅक्ट 16 करायचं नाही, मग कमरेमध्ये खूप टाईट होतं. 4 ते 5 इंच वाढलं पाहिजे. आता इथं पूर्ण किती आलं होतं तेवढे आपल्याला त्याच्यापेक्षा 2 इंच ॲड करायचं आणि पट्टी लांबीला कट करून घ्यायचे. रुंदीसाठी तर मी 5 इंचाची पट्टी कट केलेली आहे, म्हणजे बेल्टसाठी, म्हणजे आपला तयार बेल्ट 2 इंचाचा होणार आहे. हे बघा असं इथं मी आता ही पट्टी तयार करून घेतली. सगळ्यात पहिले एका साईडनं आपण डबल फोल्ड करून शिलाई देऊया. जेवढी कमरेचं माप असेल, भरलं असेल खालच्या स्कर्टचं घेऱ्याचं, त्याच्यापेक्षा ही वरची पट्टी आहे ना 1 इंचाने लांब घ्यायची आहे. ते कशासाठी तुम्हाला सांगितलंच मी, कारण फोल्ड करावं लागते पट्टी आपल्याला दोन्ही बाजूनी. आता ही पार्टही आपला उलटाच आहे आणि पट्टी आपण याच्यावर उलटीच ठेवलेली आहे बघा, लक्षात ठेवा हे सुद्धा, कारण हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आता कडेपर्यंत शिलाई करत आल्यानंतर राहिलेलं आपल्याला अर्धा इंच तो डबल फोल्ड करत शिलाई कंप्लीट करायची आहे. आणि जे डबल फोल्ड केले तसंच हाताने पकडायचं आणि इकडच्या डबल फोल्डला सुद्धा आपल्याला शिलाई द्यायची आहे. म्हणजे आता दोन्ही साईडने आपलं छान असं पट्टी डबल फोल्ड झालेली आहे. आता आपण सरळ करून घेऊया. पहिल्यांदा एक फोल्ड करायचा आणि दुसरा फोल्ड डायरेक्ट आपला शिलाईवर आला पाहिजे. जे आपण प्लेट टाकताना शिलाई घेतो ना, त्या शिलाईवरती डायरेक्ट आपलं आलं पाहिजे. हे बघा असं त्या शिलाईवरती माझं एक्झॅक्ट आलेलं आहे. आणि हा बेल्टसुद्धा बरोबर 2 इंचाचाच तयार होतो. आणि जी आपली कमी उंची असते ना, ते प्रॉपर आता 15 इंच इथं उंची भरलेली आहे. कधी कधी मुलगी छोटीसुद्धा असू शकते, तुम्ही 13 किंवा 12 उंची घेतली तरी पण स्कर्टसाठी भरपूर होईल. पण थोडं लांब झालं तर चालेल, पण शॉर्ट नको व्हायला. त्यानंतर आता आपण हा स्कर्ट फिटिंग करूया. वरती आपल्याला दोरी टाकायची आहे, ते ओपन ठेवायचं आणि तिथून खाली आता आपल्याला हे स्कर्ट जो आहे ना फिटिंग करून घ्यायचा आहे. हे बघा असं मी इथं फिटिंग करून घेते कडेपर्यंत. आणि ह्या फिटिंगला सुद्धा डबल शिलाई करायची, म्हणजे लवकर स्कर्टसुद्धा उसवत नाही त्यासाठी. हे बघा इथे पण मी डबल शिलाई करून घेतली. आता मी ना इथं ओव्हरलॉक, माझं मशीन खराब झाली त्याच्यासाठी धागे निघत होते, तर मी काय केलं तोच पार्ट तिथे डबल फोल्ड करत पूर्ण कवर शिलाई करणार आहे. म्हणजे मग एक्स्ट्राचं ओव्हरलॉक करायची गरज नाही. आणि हे मुद्दामच मी व्हिडिओमध्ये ॲड केलं, कारण तुम्हालासुद्धा असं आयडिया लावून ज्यावेळेस धागे वगैरे निघतात, आता आपल्या सगळ्यांकडेच काय ओव्हरलॉकची मशीन नसते, तर त्यावेळेस तुम्ही असं ॲडजस्ट करू शकता. हे बघा जर आपला आता शिलाई केल्यानंतर जास्ती कपडा सुटतोच, मग तोच कपडा आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि तिथून दाब शिलाई, म्हणजेच की पलटी करून, म्हणजे डबल फोल्ड करून शिलाई द्यायची, म्हणजे आपले धागे वगैरे निघत नाही. बघा मग आपली पट्टीसुद्धा बघा, आपला जो बेल्ट आहे तो किती छान तयार झाला आहे, कुठे एक रिंकलसुद्धा आला नाही आहे. अगदी करेक्ट असा हा जो बेल्ट आहे तो लागला गेलेला आहे. आता आपण ह्या बेल्टमध्ये नाडी टाकूया, नॉड. तर त्यासाठी मी तर रेडीमेडच नॉड वापरलेलं आहे, पण जाड आहे. जी बारीक असते ना ब्लाऊजच्या दोरी वापरतो ती नाही घ्यायची, आपल्याला थोडीशी जाडवाली दोरी घ्यायची आहे. जी आपण घागऱ्यामध्ये वापरतो ना, तीच आपल्याला इथं घ्यायची आहे. तर मी सुद्धा इथं तीच दोरी बघा इथं घेतलेली आहे. तिला पिनने जॉईंट करते, एका साईडने पिन घालून, आणि मग एका बाजूने घालायला चालू करायची, दुसऱ्या साईडनं बाहेर काढायचे. आणि हे काही सोपंच काम आहे, सगळ्यांनाच जमतं नाडी टाकायला, त्याच्यामुळे ह्यात काही सांगण्यासारखं वेगळं असं नाही आहे. तर हे बघा आता मी एका साईडनं घालून दुसऱ्या साईडनं बाहेर काढते. आणि स्कर्ट इतका छान दिसत होता ना, म्हणजे इतुसा होता, पण मला खूप जास्त मस्त वाटत होतं. शिवतानाही मस्त वाटतं, पण खूप नाजूक काम असल्यामुळं सावकाश खूप करावं लागतं, पटकन उरकत नाही. जसा मोठ्यांचा ड्रेस जसा पटकन होतो तसा लहानांचा पटकन होत नाही, खूप टाईम जातो, कारण खूप नाजूक असल्यामुळे. तर आता मी तर काठ घेतलेत आणि काठाचे तर मी बघा 2 जे कालचे काठ असतात ना, त्याची तर 2 लटकन लावून घेणार आहे. 2च लावणार आहे, कारण लहान मुलगी आहे. शक्यतो आपण 4-5 लटकनं लावतो, पण इथं एक-एकच लावणार आहे, म्हणजे लहान मुलीला छान दिसेल त्यासाठी. जास्ती लटकनची गरज नाही एवढ्या छोट्या बाळाला. हे बघा आता मी तर छोट्या आपली जी सिंपल लटकन असतात ना, तीच लटकनं मी तर दोन्ही तयार केलेत. फक्त त्रिकोण करायचा, मध्ये दोरी ठेवायची आहे, असं आतमध्ये फोल्ड करायचं आणि कंप्लीट शिलाई करून जास्तीचा कपडा कट करायचा. आणि मग त्यानंतर हे पलटी करून घ्यायचं. झालं आपलं छोटंसं लटकन तयार सिंपल. आणि बघू शकता किती छान असा आपला स्कर्ट तयार झाला आहे. आणि सोबतच आपला टॉपसुद्धा एकदम मस्त असा तयार झाला आहे. तर कसं वाटलं कटिंग आणि स्टिचिंग कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.